आनंदी, धैर्य संध्याकाळचे बाहेरून फिरून घरी आले. त्यांना आलेलं पाहून, "आलात तुम्ही? " बाबा म्हणाले. "हो बाबा, आलो आम्ही" बोलून आनंदी आत घरात निघून गेली. धैर्य बाहेर बाबांजवळ थांबला. धैर्य म्हणतो, "बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे." "बोल ना धैर्य," बाबा म्हणाले. "बाबा, मला आनंदीसोबत लवकर लग्न करायचं आहे. तुम्ही आमच्यासोबत मुंबईला माझ्या घरी चला. मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलोय," तो म्हणाला. बाबांनी धैर्यकडे पाहिलं आणि काही न बोलता शांत बसले. "काय झालं बाबा?" त्यांना शांत पाहून धैर्यने विचारलं. "धैर्य, आनंदीला मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. आईविना पोरीला मी एकट्याने लहानाची मोठी केले. तिला कधी तू दुःख देऊ नकोस. मी तुमच्या लग्नाला विरोध नाही करत. मी तयार आहे तुमच्या दोघांचं लग्न लावून देण्यासाठी. माझ्या मुलीने माझ्याकडून गरजेपेक्षा जास्त कधीच अपेक्षा नाही केली. पण तिने जे माझ्याकडे मागितलं ते मी तिला सर्व दिलं. आता तर तिच्या आयुष्याच्या साथीदाराचा प्रश्न आहे." "मी तिला काही बोललो नाही, पण तिच्या डोळ्यांमध्ये मी पहिल्यापासूनच पाहत आलोय धैर्य, तुझ्यासाठी प्रेम." "हो बाबा, मीही पाहिलंय आनंदीच्या नजरेत माझ्यासाठीचं प्रेम. तू माझ्या आनंदीला आवडतोस धैर्य. असं असताना तुमच्या लग्नाला मी नकार देण्याचा प्रश्नच नाही उरत. पण तू कायम माझ्या आनंदीला सुखात ठेवशील असं वचन दे मला." धैर्य बाबांच्या हातावर हात ठेवत म्हणतो, "बाबा, मी तुम्हाला वचन देतो. मी आनंदीला कायम सुखात ठेवीन." "मग ठीक आहे, जाऊयात आपण तुझ्या घरी मुंबईला. पण मला जास्त वेळ नाही थांबता येणार तिकडे. गोठ्यात माझी जनावरं आहेत. दुसऱ्यांच्या जीवावर त्यांना मी जास्त वेळ सोडून नाही राहू शकत." "ठीक आहे बाबा," धैर्य म्हणाला. दुसऱ्या दिवशी धैर्यसोबत आनंदी आणि बाबा मुंबईला जायला निघाले. ते तिघेही आता कारमध्ये होते. कार भरधाव वेगाने मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावरून धावत होती. काही तासांच्या प्रवासानंतर कार कारखानी मेन्शनबाहेर येऊन थांबली. ते तिघे कारमधून उतरले. बाबांसमोर धैर्यचं मेन्शन पाहून पाहतच राहिले. एवढं मोठं आणि सुंदर घर पाहून ते मनोमन खुश झाले. "चला जाऊयात आतमध्ये," धैर्य म्हणाला त्यांना आणि चालू लागला. ते दोघे त्याच्या मागे घरात आले. आऊला धैर्यने कळवलेलं अगोदरच आनंदीच्या बाबांना घेऊन येतोय घरी ते. आऊ त्यांच्या स्वागतासाठी तयारच होत्या. आनंदीचे बाबा घरात आल्यावर संपूर्ण घरभर नजर फिरवतात. एवढ्या मोठ्या घरची माझी लेक सून होणार या विचाराने ते मनातच भारावून जातात. आनंदीचे बाबा, "कसे आहात तुम्ही? प्रवासात काही त्रास तर नाही ना झाला तुम्हाला?" आऊ म्हणाल्या त्यांना. "मी ठीक आहे, काही त्रास नाही झाला प्रवासात," बाबा म्हणाले. ते एक गावाकडचे साधारण शेतकरी होते. या अशा मुंबईच्या झगमगाटाची त्यांना सवय नव्हती. त्यामुळे त्यांनी जास्त काही न बोलता शांत राहणं पसंत केलं. पाणी वगैरे देण्याची औपचारिकता झाली. त्यानंतर काही वेळाने आऊ म्हणाल्या, "आनंदीचे बाबा, माझं गुरुजींशी बोलणं झालंय. धैर्य आणि आनंदीच्या लग्नाविषयी उद्याचा मुहूर्त खूपच छान आहे लग्नासाठी. उद्या अक्षय तृतीया आहे ना, या मुहूर्तावर लग्न केलं तर दोघांचे वैवाहिक जीवन सुखी होईल." गुरुजी म्हणाले, "तसं मला. तुम्हाला चालेल ना?" आऊनी बाबांना विचारलं. "उद्याच लग्न?" मनात बोलून आनंदीचे डोळे मोठे झाले. बाजूला बसलेल्या धैर्याला बोलली, "उद्याच लग्न?" आणि त्याच्याकडे पाहू लागली. धैर्याला तर लवकरच आनंदीला त्याची बनवायची होती. त्याने आनंदीला गोड स्माईल दिली. त्यांचं उद्याच लग्न होणार या खुशीत. आऊ म्हणतात, "पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त चांगला आहे आणि लग्नात जास्त आपले कोणी नातेवाईक येणार नाहीत. मग काय हरकत आहे लग्न उद्याच करायला? आपल्या घरच्या घरी लग्न ब्राह्मणाच्या साक्षीने लावायचं आहे धैर्य, आनंदी तुमचं." त्यावर बाबा म्हणाले, "ठीक आहे धैर्य, आनंदी एकमेकांना आवडतात तर लग्न लावूयात आपण त्यांचं." आऊ खुश होतात. धैर्य आनंदीला चिंतेत पाहून म्हणतो, "आनंदी, कसली काळजी करतेस? उद्याच लग्न ती म्हणते. एवढ्या लवकर लग्न कसं शक्य आहे? माझी तर कसलीच तयारी नाही." "आनंदी, तू टेन्शन नको घेऊस. मी सर्व तयारी केली आपल्या लग्नाची." आऊने तर मला गुरुजींनी लग्नाचा मुहूर्त सांगितल्यावर लगेच कॉल केलेला.
तेव्हापासूनच मी कामाला लागलोय. आनंदी, ब्युटिशियन येईल काही वेळातच. ती करेल तुझी सर्व तयारी. तुझ्या मैत्रिणीला शालूला घ्यायला ड्रायव्हरला पाठवलंय कार घेऊन. तीही पोचेल काही वेळाने घरी. तू तयार आहेस ना लग्नाला? हो, ती म्हणाली. पण मग आता शुभकामात देरी नको. बोलून तो तिच्या गालावर हलकं स्टॅब करून तिच्या समोरून उठून त्याच्या रूममध्ये निघून गेला. बाबांना तिचं लग्न मान्य आहे. आऊ आणि धैर्यही खूप खुश असतात. ते पाहून ती का नकार देईल? मीही तयार आहे धैर्य तुमच्यासोबत लग्न करण्यासाठी, ती मनात विचार करते. आता तिच्या गालावर हसू येतं. धैर्यचं आणि तिचं लग्न होणार म्हणून. दुसऱ्या दिवशी कारखानीस मेन्शन सजवण्यात आलेलं. आज धैर्य आणि आनंदीचं लग्न असतं म्हणून. खूपच कमी वेळात धैर्यने सगळं मॅनेज केलेलं. ती हातामध्ये वरमाळा घेऊन उभी होती. तिच्या शेजारी तिची मैत्रीण शालू होती. लाल कलरच्या चापून चोपून नेसलेल्या साडीत त्यावर केलेल्या साज शृंगारमध्ये आनंदी स्वर्गातील अप्सरेसारखी दिसत होती. तिला पाहून त्याचं हार्टबीट स्किप झालं. दिसतच होती ना ती अप्सरेसारखी. काही वेळांनी आता दोघांमध्ये अंतरपाठ धरलेला. गुरुजींनी अक्षता बोलायला सुरुवात केली. अक्षता बोलून झाल्यावर अंतरपाठ हटवला गेला. गुरुजी म्हणाले, आता वधू आणि वरांनी एकमेकांना हार घालून घ्यावे. तसं धैर्यने आनंदीच्या गळ्यात हार घातला. त्यानंतर आनंदीने धैर्याला हार घातला. डोक्यावर अक्षता पडल्या तसे सनई चौघडांचे सुमधुर सूर धैर्याच्या मेन्शनमध्ये वाजू लागले. बाहेर फटाक्यांची आतिषबाजी चालू झाली. त्यांनी तिच्या गळ्यात नाजूक मंगळसूत्र घातलं. त्याकडे पाहून ती आनंदाने गालात स्मित करत होती. तुमचं लग्न संपन्न झालं. आनंदी, धैर्य, आता वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या, गुरुजी म्हणाले. तसं धैर्य आणि आनंदीने आऊंना नमस्कार केला. अखंड सौभाग्यवती भव. त्यांनी आनंदीच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. आनंदीच्या दोन्ही दंडांना पकडून आऊंनी तिला लगेचच वर उठवलं. तिच्या डोळ्यांमध्ये बघत त्या म्हणाल्या, सुखी राहा बेटा. आता धैर्यच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या, धैर्य सुखी राहा. दोघांनी मिळून सुखाचा संसार करा. आता ते दोघे बाबांना नमस्कार करायला वाकले. तेही म्हणाले, सुखी राहा दोघांना. आशीर्वाद दिला त्यांनी त्यांना. धैर्य, काळजी घे माझ्या मुलीची. आनंदीच्या गालावरून हात फिरवत धैर्यकडे पाहत बाबा म्हणाले. त्यावर तो म्हणाला, बाबा तुम्ही काळजी करू नका. आनंदीचे लाडक्या लेकीचं लग्न झालं हा आनंद होता बाबांना. पण शेवटी बापाची माया. बाबांचे डोळे भरून आले. त्यांनी आनंदीला त्यांच्या हृदयाजवळ कवटाळून घेतलं. आनंदीलाही हुंदका अनावर झाला. काही वेळाने धैर्य आनंदीला बाबांपासून बाजूला करतो. कारण ती खूपच जास्त रडू लागलेली. आता तिचं रडू धैर्याला खूप त्रास देत होतं. आनंदी, बस कर. किती रडतेस तू? तुझ्या रडण्याचा तुझ्या बाबांना त्रास होतोय आनंदी, आणि मलाही. शेवटचं तो हळूच बोलला तिला. तसं तिने रडतच त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिचे गालावरचे अश्रू पुसले. आनंदी बाळा, नको रडूस. तुला हवं तसं घडतंय ना. तुझ्या मर्जीने तुझं लग्न झालं आहे ना. मग कशाला रडतेस? नको रडूस. बाबा आनंदीला आता समजवत असतात. बाबा, पण मला तुमची आठवण खूप येईल. तुम्ही गावी आणि मी इथे मुंबईमध्ये. खूप काळजी वाटते बाबा मला तुमची. आनंदी, तू माझी काळजी नको करूस. आता तू धैर्याची काळजी कर. तुम्ही दोघांनी एकमेकांची काळजी घ्या. सुखाने संसार करा. माझी आठवण आली की मला भेटायला या. आता जास्त रडून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. डोकं दुखेल अशी रडत राहिलीस तर तुझं. आनंदी, नाही रडणार बाबा, आनंदी म्हणाली. दिवस लग्नाच्या गडबडीत कधी संपून गेला कळलंच नाही. आज आनंदी आऊच्या रूममध्ये थांबते. तिच्या सोबतीला शालू होतीच. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असते. पूजेसाठी आज आनंदी छान हिरव्या रंगाची चॉकलेटी किनारीची साडी नेसते. तिच्या चेहऱ्यावर नव्या नवरीचं तेज झळकत होतं. खूपच छान दिसत होती ती. जिना उतरून खाली हॉलमध्ये येत होती तर धैर्याची तिच्यावरची नजर हटत नव्हती. तो तर हरवलाच तिला पाहण्यात. नवीन जोडप्यांनी पूजेला बसा, गुरुजी म्हणाले. तसं तो भानावर आला.
हो गुरुजी म्हणत आता दोघेही एकमेकांच्या बाजूवर पाठावर बसले. पूजा चालू असताना धैर्य अधूनमधून तिच्याकडे पाहत होता. खूपच सुंदर अप्रतिम दिसत होती ती, त्यामुळे तिला किती पाहिलं तरी त्याचं मन भरत नव्हतं. तो सतत पाहत होता म्हणून ती अवघडली. तिने त्याच्या हाताच्या दंडाला चिमटा काढला. तो कळवळला. म्हणाला, काय करतेस आनंदी? तिने नजरेने समोर बघा खुणावलं त्याला. तो आता गालात हसला आणि त्याने तिला छळणं बंद केलं. तो समोर पाहू लागला. पूजा झाली. मोजक्याच लोकांमध्ये आनंदीचं लग्न पूजा संपन्न झालं. आनंदीचे बाबा पूजा झाल्यानंतर रात्रीच आनंदी, धैर्य आणि आऊचा निरोप घेऊन गावी निघून गेले सुद्धा. आनंदीचा निरोप घेताना त्यांचे हृदय पिळवटून निघालेलं. त्यांच्या काळजाचा तुकडा मागे सोडून जाताना पावलं त्यांची जड झालेली. पण प्रत्येक मुलीच्या बापाला अशा वेळेस कठोर व्हावंच लागतं. आनंदीच्या बाबांनीही त्यांच्या मनातील भावना लपवून कठोर मनाने आनंदीचा निरोप घेतलेला. बाबा गेल्यावर आनंदी जास्तच अस्वस्थ झाली. शालू तिला समजवत असते, आनंदी शांत राहा, बोलते शालू. पण बाबांच्या आठवणीत तिचं हळवं मन कुठे ऐकत होतं. डोळ्यातून अश्रू गालावर टपकत होते. किती वेळा अश्रू पुसले तिने तरी ते थांबण्याचं नाव घेत नव्हते. धैर्य आला आता त्यांच्या रूममध्ये. तशी आनंदी शेजारी बसलेली शालू उठून उभी राहिली. धैर्य आनंदीजवळ आला, तिच्या शेजारी बसला. तशी शालू रूमबाहेर निघून गेली. आनंदी, मला समजतंय तुला तुझ्या बाबांची खूप आठवण येते. मी तुला खूप प्रेम देईल. आनंदी, तुला सुखी ठेवण्याचा कायम प्रयत्न करीन मी. तू आता प्लीज रडू नकोस. माझ्यावर प्रेम करतेस ना तू? प्लीज माझ्यासाठी तू रडणं थांबव पहिलं. तू रडते ते पाहवत नाही मला, तो म्हणाला तिला. तो तिचे गालावरचे अश्रू पुसतो आता. आज त्यांची पहिली रात्र असते. पण तिची मनस्थिती पाहता तो म्हणतो, आनंदी झोप तू शांत. तू खूप थकलेस दिवसभर. बोलून तो तिच्या बाजूला झोपतो. दुसऱ्या दिवशी आनंदीला जाग आली तेव्हा तिने पाहिलं बाजूला, पण धैर्य तिच्या शेजारी नव्हता. तिने उठून मोबाईलमध्ये पाहिलं तर 9 वाजून गेलेले. अरे बापरे, मी इतका वेळ झोपली, ती म्हणाली आणि पटकन उठून बसली. मोबाईल बाजूला ठेवत असताना पाहिलं तिने तिला चेंज करण्यासाठी कपडे बेडवर ठेवलेले ते. नेव्ही ब्ल्यू कलरची साडी हातात घेत ती म्हणाली, किती छान आहे ही साडी. ही साडी माझ्यासाठी यांनीच इथे काढून ठेवली असणार. त्याच्या विचारातच तिच्या अंगावर शहारा आला. ती साडी तिने घट्ट छातीजवळ कवटाळली. हे किती प्रेम करतात माझ्यावर. मला किती समजून घेत आहेत हे. त्याच्या विचाराने तिच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. ती पटकन उठून वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. आज छान नेव्ही ब्ल्यू कलरची साडी नेसून तयार झाली. आरशासमोर उभी राहून स्वतःला आरशात पाहत ती तिचे ओले केस पुसत होती. तेव्हाच रूममध्ये धैर्य हातात प्लेट घेऊन आला. आनंदीला पाठमोरी साडीत पाहून, तिची उघडी गोरी कंबर पाहून त्याने एक औंढा गिळला. त्याला वाटलं असंच तिच्याजवळ जाऊ आणि तिला आता लगेचच मागून मिठीत घ्यावं. पण त्याने स्वतःवर कसं तरी कंट्रोल केलं. तो घाईत काही करणार नव्हता. आनंदीच्या कलाकलांनी घ्यायचं होतं त्याला. ती खूपच निरागस आणि साधी मुलगी होती. तिचा स्वभाव पाहता तिच्यासोबतचे गोड क्षण हळूवार हाताळायला लागणार हे कळलं होतं त्याला. त्यामुळे तो कसलीच घाई करत नव्हता. आनंदी, नाश्ता कर, तो म्हणाला. अहो, तुम्ही नाश्ता का आणला? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली आणि इकडे याची विकेट पडली. नुकतीच अंघोळ करून आलेली ती ताजी, टवटवीत, नुकत्याच उमललेल्या फुलासारखी दिसत होती. तिला इतकं फ्रेश, ताजं, टवटवीत पाहून त्याच्या हृदयाची धडधड वाढली. आनंदी, नाश्ता करून घे, तो म्हणाला. ती आता काहीच न बोलता नाश्ता करण्यासाठी त्याच्या हातातील प्लेट घेण्यासाठी पुढे आली. ती त्याच्या हातातून प्लेट घेणार तर प्लेट त्याने मागे केली. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. तू बस, तो म्हणाला. ती खुर्चीत बसली. तो तिच्या समोरच्या खुर्चीत बसला आणि तिला स्वतः नाश्ता भरवू लागला. अहो, मी खाते ना. ती आता त्याला पुन्हा एकदा अहो बोलली. ते ऐकून तो तिला विचारू लागला, काय म्हणालीस आनंदी तू आता मला? काय? तिने विचारलं त्याला.
मला अहो म्हणालीस ना? हो, ती म्हणाली. ऐकायला खूपच भारी वाटतंय तुझ्या तोंडून अहो मला, तो बोलला तिला. ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याने तिला पुन्हा घास भरवला. तू काहीतरी विसरतेस का? तो काही वेळाने म्हणाला. काय विसरते मी? तिने विचारलं त्याला. आठव, तो म्हणाला तिला. ती मला नाही आठवत काही म्हणाली. तो खरंच नाही आठवत तुला? आनंदी तिच्या नजरेत पाहत म्हणाला. ती नाही आठवत म्हणाली. तू मला विचारलंस का मी नाश्ता केला का? तो तोंड फिरवून म्हणाला आता. तशी ती त्याच्याकडे पाहून हलकेच हसली. तो डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहत पुन्हा दुसरीकडे पाहू लागतो. तसं तिने एक घास त्याला भरवला. तो खुश होऊन हसून तिच्याकडे पाहू लागला. दोघांचा नाश्ता झाला. त्याने सर्व्हंटला प्लेट घेऊन जायला सांगितलं. आनंदी गॅलरीत उभी राहून बाहेर पाहत असते आता, आणि तो कॉलवर ऑफिस कामाविषयी बोलत असतो. काही वेळाने त्याचं बोलणं झाल्यावर तो तिच्याजवळ येतो. आनंदी, बाबा पोहोचले गावी, तो म्हणतो तिला. हो, माझं बोलणं झालं बाबांशी, मी कॉल केलेला त्यांना, ती म्हणाली. बरं, तो म्हणाला, आणि तो तिच्या बाजूला सरकला. आता तिचा हात हातात घेत म्हणाला. काय झालं? तू अशी शांत शांत का आहेस? ती तिचा हात त्याच्या हातातून काढून घेत रूमबाहेर पडली, काही न बोलता. ती आता आऊच्या रूममध्ये शालू जवळ आली. इकडे धैर्य नाराज होत स्वतःशीच म्हणाला. अशी का वागते ही? कालपासून पाहतो ही माझ्यापासून दूर जाते असं वाटतंय मला. या विचारानेच तो आता थोडा अस्वस्थ झाला. त्याचवेळी त्याचा फोन वाजला. तो ऑफिसला जात नव्हता, त्यामुळे सतत त्याच्या मोबाईलवर फोन येत होते. दुपारी लंच झाल्यावर आनंदी रूममध्ये आली. तो घरूनच लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत होता. आनंदी त्याच्या बाजूला येऊन बेडवर बसली. धैर्यने तिला आता सरळ सरळ इग्नोर केल्यासारखं केलं. हे का शांत आहेत? मी रूममध्ये आली तरी हे माझ्याशी काही का बोलत नाहीत? तिला मनात प्रश्न पडू लागले. ती मनात स्वतःशी, अहो काय झालं? तुम्ही माझ्याशी का बोलत नाही? त्याच्याकडे सतत पाहत बोलत होती. पण तो तिच्याकडे थोडंही पाहत नव्हता आता. मी सकाळपासून रूममध्ये आली नाही म्हणून हे रागावले वाटतं माझ्यावर, तिचं मनात चालू होतं. तो तिच्या जवळ येऊन पाहत होता हे कळत होतं तिला. तिने त्याला दूर ठेवलेलं कारण ती नवखी असल्यामुळे घाबरत होती त्याच्या जवळ जायला. त्याच्या मनातील प्रेमाची आस कळत होती तिला, पण तिला भीती वाटत होती. धैर्यला स्पष्ट बोलायची तिची हिंमत नव्हती. ती बेडवर झोपली. तिला झोपलेलं पाहून धैर्य मनात तिच्याशी, मी बोललो नाही आता तर हिला काहीच फरक पडलेला दिसत नाही. असंच दूर राहायचं होतं तर मग लग्न कशाला केलं एवढ्या घाईघाईत मी हिच्यासोबत? मनात रागाने बडबडत होता तो. तेवढ्यात इकडे त्याच्याशी बोलण्यासाठी तडपडणारी ती अहो त्याला हाक मारते तसं त्याने लगेच वळून तिच्याकडे पाहिलं. ती उठून त्याच्या जवळ येऊन बसली. मनात खुशी दाटून आली त्याच्या. ती स्वतःहून त्याच्या जवळ येऊन बसली म्हणून. तो तिच्याकडे पाहत तिचा चेहरा ओंजळीत घेत हलकेच तिच्या गालावर ओठ टेकवतो. त्याच्या ओठांचा स्पर्श आता तिच्या मनाला गुदगुल्या करत होता. त्याचे ओठ आता तिच्या गालावर, मानेवर फिरत होते. आनंदी, इतका वेळ माझ्यापासून दूर गेलेलीस तू, आऊच्या रूममध्ये जाऊन बसलीस, मी तुझ्यासाठी घरी थांबलोय. आपल्यात आता दुरावा नको आनंदी, मला नाही सहन होत आपल्यातील हा दुरावा, चल मिटवून टाकूया. तो हळूच तिच्या कानाजवळ बोलतो. अहो मी तुमचीच आहे, मी पूर्णपणे तुमचीच आहे, ती म्हणते. असं बोलून तिने त्याला त्याच्यावर प्रेम करण्यासाठी सहमती दिली. तिचा होकार मिळताच धैर्यने तिच्या नजरेत पाहिलं आणि तिला मिठी तोडलं. त्याचे हात तिच्या पाठीवरून कमरेवरून वेगाने फिरत होते. तिनेही पूर्णपणे स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिलेलं. काही वेळाने त्याने तिला समोर पकडलं आणि तिच्या मऊ मुलायम ओठांवर त्याचे ओठ टेकवले.
त्याचे हात तिच्या मानेवरून डोक्यापर्यंत फिरत होते. तो आवेगाने तिला किस करू लागलेला. तिचे श्वास आता जड होतात, तरी त्याचं मन भरत नव्हतं. पण आनंदीने तिच्या दोन्ही हातांचा त्याच्या छातीवर दाब दिला आणि तिने त्याला स्वतःपासून दूर केलं. तो आता तिच्याकडे प्रेमळ नजरेने बघत होता आणि आनंदी त्याच्याकडे पाहून मोठमोठ्याने श्वास घेत होती. तो आपल्याकडे पाहतोय ते पाहून ती लाजली. तिने मान खाली झुकवली. तसा तो उठला आणि त्याने तिला उचलून बेडवर झोपवलं. तो तिच्या अंगावर आला. आता तो आनंदीच्या ओठांवर पुन्हा ओठ टेकवून तो हळूवार तिला किस करत तिच्या ओठांची चव चाखत होता. त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते. आनंदीही त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला साथ देत होती. आता धैर्य तिचे ओठ सोडतं. त्याची नजर तिच्या संपूर्ण देहावरून फिरवली त्याने. तिच्या साडीचा पदर बाजूला केला तशी ती शहारली. तिने तिचा चेहरा ओंजळीत लपवला. तो तिच्याजवळ झुकत तिचे दोन्ही हात बाजूला करतो. अहो नको ना, ती म्हणते. तो हसून तिच्याकडे पाहत असतो. ती अतिशय लाजत असते. त्याच्या नजरेपासून स्वतःला कुठे लपवू असं वाटत होतं तिला. त्याने तिच्या मानेचा हलका चावा घेतला. तशी ती तळमळली. त्याने आता तिच्या पोटावर ओठ टेकवले तसा तर तिच्या अंगातून सरकन काटा गेला. त्याच्या स्पर्शाने रोमांच उभं राहिलेलं तिच्या शरीरावर. ती त्याला स्वतःपासून दूर ढकलून पाय पोटाजवळ घेऊन झोपते. अहो आता बस इतकं. यापुढे आता काही नको मला, ती हिंमत एकवटून कसं तरी म्हणाली. आनंदी प्लीज, आता थांबू नकोस मला तू. आता माझ्यासाठी थांबणं शक्य नाही आनंदी, म्हणत त्याने त्याच्या अंगावरचा शर्ट काढून टाकला. तो तिच्याजवळ झुकला आणि त्याने तिच्या गालावर किस केला. तशी ती गोड गालात हसली. तिथेच फसली. धैर्याने आता तिचे कपडे तिच्या शरीरापासून बाजूला केले. तो तिच्या शरीरावर चुंबनाचा वर्षाव करू लागला. तिच्या संपूर्ण शरीरावर तो चुंबन घेत होता. तिच्या शरीरावर त्यांनी अशी जागा शिल्लक ठेवली नव्हती तिथे त्याने त्याचे ओठ टेकवले नव्हते. त्याच्या प्रेमात आता आनंदी तळमळत विवळत श्वास घेत होती. दोघांमधील कपड्यांचा अडथळा दूर झालेला. तिला सरळ करत तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. त्याचे हात तिला कुरवाळत होते. अहो मला भीती वाटते, ती म्हणाली त्याला. आनंदी, मी आता नकार नाही ऐकणार तुझा, पण मला खरंच खूप भीती वाटते, ती म्हणाली त्याला. काळजी नको करूस आनंदी, मी हळूवार प्रेम करेल तुझ्यावर, तुला त्रास नाही होणार. धैर्य तिच्या डोळ्यात पाहत तिला अस्वस्थ करत होता. त्याने तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये कैद केले. अहो नको, तरीही ती पुन्हा म्हणाली. तो तिच्या गालावर त्याच्या गालाचा स्पर्श करत म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव. तशी ती शांत झाली. त्यानंतर तिथे फक्त दोघांच्या वाढलेल्या श्वासाचे आवाज ऐकू येत होते. तिच्या चेहऱ्यावर आता गुलाबी लाली चढत होती. धैर्य तिच्या स्पर्शात न्हाऊन निघत होता. त्याच्या स्पर्शात तिच्यासाठी प्रेम होतं. सुरुवातीला नकोसा वाटणारा त्याचा स्पर्श आता तिला हवाहवासा वाटत होता. त्याच्या स्पर्शातील स्वर्गीय सुखाची अनुभूती येत होती आता तिला. सुरुवातीला हा स्पर्श हवा की नको असं वाटत होतं तिला, पण आता त्याच्या स्पर्शात स्वतःला तिने पूर्णपणे झोकून दिलं. काही वेळापूर्वी तिने रोखून धरलेली तिच्या मनातील प्रेम भावना आता ओसंडून वाहू लागलेली. तो तिच्यावर प्रेम करायचा थांबलाच नव्हता. त्याचा स्पर्श असह्य झाल्याने आनंदीने त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला, पण धैर्याला ती हवीच होती. त्याला तिला आज स्वतःची बनवायचीच होती. तो थांबणार नव्हता. दोघे एकमेकांना पूर्णपणे समरस होतात आता. त्यांच्यामध्ये जे झालं होतं त्यामुळे ती लाजली. तिने त्याच्या छातीमध्ये तिचं डोकं लपवलं. तो तिच्या केसांमधून हात फिरवून हळूवार तिला कुरवाळत होता. आनंदी, तू ठीक आहेस ना, तिला विचारलं त्याने. ती लाजून हळूच हो म्हणाली. आनंदी, तुझं मन भरलं नसेल तर आणखी एक चान्स घेऊ शकतो आपण, त्याने खटाळपणे तिला विचारलं. तशी ती लाजून आणखीनच घट्ट विलगली त्याला. अहो तुम्ही दिसता तसे नाही, खूप वाईट आहात. नाही नको आता बस, ती म्हणाली. त्याने गालात हसत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. दोघेही मिठीत शांत पडून होते.
काही वेळाने दोघे एकमेकांच्या प्रेमाच्या पावसात चिंब भिजून गाढ झोपून गेले. आता ती थंडीने कुडत होती. तिचं शरीर विस्तवासारखं तापलेलं. तिच्या उष्ण स्पर्शाने त्याला जाग आली. आनंदी बोलत त्याने तिच्या कपाळावर आणि मानेवर हात ठेवला. आनंदी, तुला ताप आलाय? असा अचानक तुला ताप? तो म्हटला. ती मात्र त्याच्या आणखी जवळ जात त्याला घट्ट मिठी मारते. आनंदी, तुला ताप आहे, औषध घ्यायला हवं तुला, बोलत तो तिच्यापासून उठून बाजूला झाला. आनंदी, उठ, तो बोलला, पण ती हू का चू करत नव्हती आता. आनंदी, उठ, तो पुन्हा म्हणाला. तसं ती, मी नाही उठणार, मला कसं तरीच होतंय, म्हणाली. आनंदी, तू आजारी आहेस म्हणूनच तुला ठीक नाही वाटत. तू औषध घे, तुला बरं वाटेल. त्याने तिला उठून बसवलं. तिचे विस्कटलेले केस कानामागे सारले त्याने. ती शांत बसून होती. त्याने तिच्यासाठी लगेच पाणी आणि टॅब्लेट आणली. ती खाऊन ती थोडा वेळ तशीच बसून होती. त्यानंतर त्याने तिला उठवलं आणि फ्रेश व्हायला लावलं. ती फ्रेश होऊन आल्यावर तिला आता थोडं बरं वाटत होतं. त्याने दोघांसाठी कॉल करून कॉफी आणायला सांगितलेली. ते दोघे कॉफी पीत होते आता. कॉफी पिऊन झाल्यावर धैर्य म्हणतो, आनंदी, किती नाजूक आहेस तू. मी तुला जास्त त्रास नव्हता दिला तरी तू आजारी पडलीस. पण काळजी नको करूस. तू असंच रोज थोडं थोडं माझ्यावर प्रेम केलंस तर या सगळ्याची सवय होईल तुला. मग तू आजारी नाही पडणार. अहो, काही काय बोलताय, ती अतिशय लाजून बोलली आणि त्याच्या जवळून उठून सोफ्यावर जाऊन बसली. तोही लगेच उठून तिच्या बाजूला येऊन बसला. किती लाजणार आहेस आनंदी तू मला. तू माझ्यावर उपचार केलेस तेव्हा तर तू मला पाहून झालेलीस ना, तरी तू इतकी लाजते मला, तो म्हणाला तिला. अहो, तुम्ही हे असं का बोलत आहात. बोलून तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले. त्याच्या असं बोलण्याचा राग येतो तिला आणि वाईटही वाटतं. ती तोंड फिरवून त्याच्याकडे पाठ करून बसते रागाने. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसेल तर कृपया पहा. धन्यवाद.